कॅन्सल केल्यासाठी सांगलीसाठी ह्यांच्यासाठी घेतले नाही आम्ही कल्पन घेतलं जातो. बस नाही दोघी सकाळी हो. चल रहा है जडतर बाय जडतर बाय जडतर बाय इथं भैया अरे भैया वर बघा की जरा वर बघा हा वरती बघा हा आलो आलो त्याबद्दल आमच्या
विद्यार्थी विद्यार्थिनी 2008 ते 2010 मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा आज सर्व या ठिकाणी निवडून आलेले सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी श्री गुरु बसव अध्यापक विद्यालय राहुल सुरेखा पवार अंजना शिंदे मॅडम युवाटी मॅडम जे आपल्याकडून आज ते नाही आणखी कोणाचं नाव घ्यायचं या ठिकाणी आज करायचं यासाठी कृपया आपण माहिती संस्थेचा अधिकारी सन्माननीय कुंडे सर यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती आसनस्थ मांडले आहे. तर काय यायला आग झालं होय ग थांब 1-2 मिनिटं ह्यांचं होऊ दे सगळ्यांचं एकदाच घेऊया. बेटा होऊ दे की तोपर्यंत चालू करा. एक राहिला माणसाला काय नाही. द्या की
हॅलो स्वागतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी रविवार आज स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या स्नेहमेळाव्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय मुंडे सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी करण्यात येत आहे. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती या दोघांच्या मृत्यूला या ठिकाणी ही मोठी प्रज्वलनावर या ठिकाणी कार्यक्रमाचा सातारा, लातूर, सांगली, सोलापूर या सर्व पुण्याचा जिल्हा बीड कुठे आले का नाही तिकडेच आहे. असं पण आज तुम्हाला भेटून मला एवढा आनंद होतोय. मला एक इच्छा आहे, अपेक्षा आहे, तुम्ही कुठेतरी असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक माणूस असावा असं मला तरी वाटतं. आणि आज फक्त मी नागपूर, गडचिरोली या ठिकाणी विदर्भामध्ये 4 जिल्हे सोडले तर आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाता एक माणूस त्यानंतर अक्षरशः सांगते मी सांगलीची
एक 4 दिवसापूर्वी तुले सरांशी बोलत होता. सर म्हणलं माझी तब्येत बरी नाही, मी पक्का येणार. जाता जाता सकाळी मान्य सागर भोसले सरांना मी फोन केला. सर काही करून मी येणार. तब्येत बरी नव्हती, पण म्हणलं तब्येत आज चिकल्या बरी होईल. आणि सोन्यासारखी मी तर बसलेली म्हणून अभिषेक त्याच्यासाठी मी वेळात वेळ काढून आलो. आज आपण हा कार्यक्रम ठेवलाय. या मागे सर्वात महत्वाचा हेतू काय आहे की आपले सुख दुःख सर्वांना कळावे. सुख काय असावे तर दुःख काय असावे, या सुख आणि दुःखाचा समूह म्हणजे स्नेह मिळावा असं मला वाटतं. कारण आता कशी मान्य काळे सरांनी कळम सरांचं आठवण काढते. खरंच मी तर होता नाग घरी माणूस. एकदा माणूस गेला ना पुन्हा कधीच माणूस आयुष्यात भेटणार नाही. आणि आयुष्यामध्ये न भेटणारी माणसं ध्यानात ठेवा. ज्यांनी जन्म दिलाय आपल्या आई वडील आणि आपला खरंच पाठीवर सदैव हात टाकणारा आपला मित्र या आयुष्यात पुन्हा कधी भेटणार नाही. ध्यानात ठेवा. आज आम्हाला कळम सरांची वारंवार आठवण येते, पण नाही भेटू शकत कळम सर आज आपल्याला. त्याचबरोबर आज मला भरत मॅडम बोलल्या मान्य पवार मॅडमच्या त्यांचे जीवनसाथी त्यांचे मिस्टर काही काही कारणास्तव त्यांना सोडून गेले. खरंच बुलढाण्याला आधार देण्यासाठी आपण आलेलो आहे आणि बुलढाण्याला खरंच आधार द्यावा. आम्ही सर्वजणी मॅडम तुम्हाला सहकार्य करत नाही, वादच नाही, पण आज आपण इथं आलो. मी जाण्याच्या ऍडमिशन घेतलं फक्त संत गुरु बसवेश्वर या शब्दावर ऍडमिशन घेतलं. आणि आल्यानंतर या संत नगरीत आल्यानंतर कधीतरी या राजस्थानमध्ये ऍडमिशन घेतले. माझं मी ठरवलंय आज जर आलो ना मन मोकळं करून जाणार. मनात काय ठरवलं कारण पुन्हा हे केलं नाही, पुन्हा हे केलं नाही. आणि आल्यानंतर मला थोडंसं वेगळं वाटायला लागलं. असं कसं वाटायला की यार आपण काय केले संत गुरु बसवेश्वर या नावावर ऍडमिशन घेतले. चला ठीक आहे, चला जाऊया. मित्रमंडळी घेतली, सुरुवात झाली कॉलेजला. एक पहिल्यापासून शहराला मॅनेजमेंटमध्ये राहायचं. अतिशय सुंदर प्रकारचं मार्गदर्शन कुंडे सरांनी केलं. आमच्या गुरुवेळ संपाल मॅडम, तसेच वाटाणे सर, खाडे मॅडम, तसेच कांबळे मॅडम, बऱ्याच जणांनी आम्हाला अतिशय सुंदर प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्याचबरोबर ज्या संतामध्ये वाळवंटासारखं मला वाटत होतं, त्या संतामध्ये मैत्री नावाचं रोपटं तुमच्यासारखं होतं. आणि त्या रोपट्यामध्ये हवा आज त्या रोपट्यासाठी चालू तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आज आपण इथं आलोय. बऱ्याच जणांच्या परिस्थित्या गंभीर आहेत, बऱ्याच जणांच्या परिस्थित्या चांगल्या आहेत, बरेच जण इथे वेल सेटल झाले. कुणाला काही करायची गरज आहे, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, मैत्री करा, शेवटच्या श्वासापर्यंत करा. जे आयोजन केलं ते गोळगोळे सर यांचे मी सुरुवातीला अभिनंदन करतो. कारण सर्वांनाच भूतकाळ हा हवाहवासा वाटतो. कारण भूतकाळातल्या आठवणी या मनात समावेश असतात आणि परत एकदा त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काहीतरी एखाद्या कार्यक्रमाचं निमित्त हवं असतं. आणि ते निमित्त या लोकांना आपण सर्वजण एकत्र आला. कॉलेजमध्ये दिवसांमध्ये 2 मिनिटांमध्ये प्रायव्हेट पाठ संपला आहे. खरोखर हातपाय नंतर कापला आहे, तोंडाची मोहरी बनणार आहे. हे सर्व आज विद्यार्थी माझे अगदी एखाद्या प्रख्यात वक्त्यासाठी भाषण देत आहेत याचं बघून मला फार आनंद झाला. कारण आम्ही जे केलं, आम्ही जे तुम्हाला दिलं ते एका चांगल्या रूपामध्ये तुम्ही आम्हाला बघितलेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही सर्व परत एकत्र आला. बऱ्याच कालावधीनंतर हा गॅप आहे. असं वारंवार आपण एकमेकांना भेटलं पाहिजे. काही सोशल
तर तुमच्या अंगात हाताकडून एखाद्या जबाबदारीचं ओझं घेऊन बसलं. शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो. अगदी त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं, लग्नाची आमंत्रण पत्रिका सुद्धा आपण सोशल मीडियावर देतो. आणि आपण 4 लोक ज्यावेळी एकत्र बसतो, समोर बसून सुद्धा आपल्यामध्ये संवाद होत नाही. आपण आपापल्या मोबाईलमध्ये खाली मार घालून बसून काहीतरी करत असतो. आज खेडेगावामध्ये जावा, तुम्ही शहरामध्ये जावा, लोक फक्त सोशल मीडियामध्ये मग्न आहेत आणि तो एक लागलेला रोग आहे समाजाला. तुमच्या मनातलं सुखदुःख मी ओळखू शकत नाही, तुम्ही माझ्या समोरच बसता आहात. माझ्या मनातलं सुखदुःख काय आहे ते तुम्ही ओळखू शकत नाही. मग यापेक्षा मोठं दुर्दैव खूप आहे. गावामध्ये बघा, अगोदर पारावरच्या गप्पा व्हायच्या. पारावरच्या गप्पा व्हायच्या. तिथे 4 लोक मित्रमंडळी समवयस्क येऊन बसायचे. जुन्या आठवणी एकमेकांना सांगायचे, एकमेकांना सल्ला द्यायचा. या गोष्टी फार दुर्मिळ झालेल्या आहेत. तरी आपण सर्वजण एका बऱ्याच मोठ्या जबाबदारीतून आज वेळ कमी आला. कुणाला कौटुंबिक जबाबदारी असेल, कोण जॉब करत असेल, नोकरी धंदा सर्व काही सोडून आपण एका मित्रत्वाच्या नात्यानं तिथं सर्व घडत एका. आणि म्हणून तुम्हाला आपल्या मधल्या पिरियडमध्ये कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच आम्ही आठवण करतो की आपल्या सर्वांच्या गुरुवारी अशा तुमच्या अशा माझ्या त्या कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय संपा मॅडमच्या कुटुंबावरती मोठा आघात झाला. आणि त्या आघातामध्ये त्यांनी त्याची मुलगी, त्याचे पती हे दोघांनी त्याला बघावं लागलं. हा सर्वात मोठा काळ होता, मनाला धक्का देणारा काळ होता. त्यानंतर मागच्याच 1 महिन्याच्या पाठीमागे संपा मॅडम सर्व बरे आलेले आहेत. त्यामुळे मला त्यांनी फोन केला की सर मी असं संपा आले आणि तुम्हाला वेळ असेल तर माझ्यासाठी भेटण्यासाठी 10 मिनिटं वेळ करून द्या. मी गेलो महिनोपरच्या घरी आणि त्यांना बघितल्यानंतर माझा अश्रू अनावर झाला. कारण ज्या आमच्या आईप्रमाणे होत्या, ज्याने आपण आमच्या एखाद्या मुलाप्रमाणे त्यांनी आम्हाला काही चुकलं तरी आम्हाला जसं तुम्हाला सांगत होत्या तसं त्या आम्हालाही सांगत होत्या, फक्त तुमच्या सांगत नाही. तर ती एक भेट होती. आपण आपल्याला जुन्या आठवणींच्या घेऊन जातोय. माझा कोकाटे सर असतील, जेवी पाटील सर असतील, गटारे सर कधी जाता येता आमच्या घराकडे किंवा गावामध्ये कुठे भेटतात. तुमचे काही टीव्हीचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये कोण भेटले, कोणाला शुभेच्छा देते, या कधीतरी भेटत असतो. तर असा तुम्ही संपर्क ठेवा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काम करत आहात ते निष्ठेने करा, प्रामाणिकपणे करा, जीव ओळखून करा. नक्की यश तुमच्यासाठी पुढे चौकट वाजवा. तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. आलीस की ये नक्की. सगळे सेंड करते. हो हो करते. तुले तर जातो बसतो बसतोच.
गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खूण, अर्जुनचं नाव सांगते मटपतीची सून. या चला या पाऊलच निघत नाही की रे पाऊल निघत नाही राव इथून वळवे सर तुमचं मुलगट नाही लक्षात राहणार. ए माझे काढा की रे हो या तुले सर झालं का? या, त्याची बसूया. लागली? हो लागली. फक्त लागते का नाही? नाही असू दे. ते एकच केलं. लांब पडते